गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आता मस्त सकाळ झालेली आहे आणि पक्ष्यांचा चिवचिवाट, छान थंडगार हवा, थंडी भयान आहे आणि तसेच बघा खूप छान फ्रेश वाटते. तर नवीन वर्षाची सुरुवात आपण चांगल्या विचारांनी करूया. तर आता इथे मी फ्रेश झाली, अंघोळ केलेली आहे आणि देवपूजा करायला घेतलेली आहे. तर रोजची नित्यसेवा आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण चांगल्या गोष्टींपासूनच करायला हवी. ज्या गोष्टींपासून आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी शक्यतो आपण आपल्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तर आता इथे स्वामींची नित्यपूजा, धूप दिवा अगरबत्ती लावून मी मनोभावे अशी पूजा केली आणि खरंच मला माळ जप केला किंवा कालभैरवाष्टक बोललं ना की खूप छान फ्रेश वाटतं. तर आता इथे सकाळचा मस्त थंडीमध्ये असा आलं घालून केलेला चहा, तर असा वाफळलेला चहा कोणाकोणाला आवडतो, तर मला पण आवडतो आणि मी खूप टी लवर आहे, परंतु सकाळ संध्याकाळ थोडासा घेते पण घेते. आणि त्याचबरोबर आता सकाळी उठली, सरांचा टिफिन बनवून दिला, त्याचबरोबर मी रोजची माझी कामं म्हणजे एक्सरसाइज, पुन्हा झाडलोट वगैरे क्लिनिंग करून घेतलं. तर भरपूर त्यामध्ये 1-2 तास निघून गेले आणि चहा घेतला, देवपूजा वगैरे झाली, फ्रेश झाली, जरा थोडी एनर्जी आली आणि मुलं त्यांचा होमवर्क करतायत तसेच. आणि काल दोन्ही बेडरूम मी क्लीन केले. तर हे बेडशीट वगैरे मला धुवायला काढायचे होते, म्हणून मी सगळे मुलांच्या बेडरूममधलं, आमच्या बेडरूममधलं सगळे बेडशीट वगैरे, उशांचे कवर मी धुवायला आता घेते आहे. आणि ही रोजची कामं काही कोणाला चुकलेली नाही. रोजचं ते धुणं, भांडी, घरातली मॉर्निंगची कामं, खाणं पिणं, नाश्ता हे सगळं चालूच असतं. परंतु त्याच्या पलीकडेही आपण काहीतरी करायला हवं की ज्या गोष्टींपासून आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं किंवा आपल्या मनाला छान वाटतं. तर लाईफमध्ये, जीवनामध्ये बघा दुःख, दरिद्र, नैराश्य हे येतच असतं आणि हा संघर्ष असतो. तर हा काही कोणाला चुकलेला नाही आहे. कर्माचे भोग असतात किंवा कधी आपले स्टार, आपला एक काळ असतो तो आपल्याला खूप म्हणजे त्रासदायक असतो जीवनामध्ये, की खूप संघर्ष करावा लागतो, अडचणी येतात, खूप गोष्टींना फेस करावा लागतं. तर असं हे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये असतं. तर माझ्या पण लाईफमध्ये म्हणजे इथून मागे तर गेलेलंच आहे ते दिवस, परंतु आता नव्याने आपण सुरुवात करायला हवी, स्वतःला सावरायला हवं. तर असं काल मी काही कामानिमित्ताने बाहेर गेली होती आणि माझ्या काही कॉस्मेटिकच्या वस्तू मी आणायच्या होत्या, त्या मी आणल्या. तर नेल पेंट, लिपस्टिक आणि काजळ आणलेलं आहे. तर मी कधी असं स्वतःसाठी काही खर्च केला नाही, परंतु आता असं वाटतं की 2 पैसे कमवते तर चला स्वतःवर काहीतरी थोडाफार आपण खर्च करावा, म्हणून हे इथे मी माझं कॉस्मेटिकचं सामान आणलेलं आहे. आणि छान वाटतं जेव्हा आपण कधी काही स्वतःसाठी करतो किंवा 2 पैसे कमवतो, तर आपल्या मनाला ते एक वेगळं समाधान मिळतं. आणि इथून मागे फॅमिली, मुलांमध्ये माझे असेच दिवस गेले. मी कधीच स्वतःसाठी काही घेतलं नव्हतं किंवा घरासाठी काही घेतलं नव्हतं, परंतु आता यूट्यूब पेमेंटमधून असं वाटतं की चला थोडंफार काहीतरी स्वतःसाठी, घरासाठी, मुलांसाठी काहीतरी घ्यावं, म्हणून मी हा थोडाफार खर्च करते. तर बघा फ्रेंड्स, आपण कधी कधी बघा युनिक आणि असे डार्क कलर यूज केले ना तर खूप छान उठून दिसतो. तर मी पर्पल कलरची नेल पेंट लावलेली आहे बघा, आणि सगळे युनिक कलर आणलेले आहेत. तर हे बघा अगदी मल्टी कलर आहेत. हा ग्रीन कलर आहे, पर्पल कलर आहे आणि थोडासा फिरता कलर आहे, ब्ल्यूच आहे आणि हा रेड आहे. तर अशा आपण वेगवेगळे ट्राय केलं ना तर खूप छान वाटतं स्वतःला वेगळं काहीतरी. हा आहे माझा कॉस्मेटिकचा खजाना आणि इथे मी रेग्युलरचे इयरिंग्स ठेवलेले आहेत. कुर्तीजवर वगैरे वेअर करायला, झुमका वगैरे, तसेच साडीवर हे साडी पिन वगैरे आहेत, हे ऑक्साईडचे आहेत. त्याचबरोबर इथे नेल पेंट्स वगैरे ठेवलेल्या आहेत. इकडे मॅटच्या लिपस्टिक ठेवलेल्या आहेत. तर आता ह्या ज्या मी खराब झालेल्या आहेत त्या मी काढून टाकून देते आहे. ह्या मॅटच्या खराब झाल्यात ना, तर लिपस्टिक तर आता जागा अशी राहत नाही ठेवायला, सगळं पॅक झालंय. तर असे वेगवेगळे ट्राय डार्क कलर केले ना तर खूप छान वाटतं. हे बघा हा पर्पल कलर लावलेला आहे आता मी. तर इथे जागा फुल झाली आहे
आणि मी असे वेगवेगळे डार्क कलर असे ट्राय करते साडीवर, कुर्तीजवर. मला आवडतं असं अपडेट राहायला, छान वाटतं. तर आणि ह्या मॅटच्या लिपस्टिक आहेत. तर हे बघा वेगवेगळे कलर आहेत, एकदम ब्राऊन, चॉकलेटी, पुन्हा पिंक कलर आहे. मॅटमध्येच वापरते मी. आणि थोड्याशा आपण म्हणजे चांगल्या ब्रँडेड घेतल्या ना तर कसे होठ वगैरे नाजूक असतात आपले, त्यामुळे शक्यतो मॅटच्याच वापरायच्या. तर ह्या पण मॅटच्या लिपस्टिक मी आणलेल्या आहेत आणि खूप छान कलर आहे. तर मी तुम्हाला हे करून दाखवते. आणि शक्यतो कसं आहे की आपण लिप्ससाठी मॅटच्याच लिपस्टिक वापरलेलं चांगलं. थोड्याशा ब्रँडेड घ्यायच्या. तर हा पिंक कलरचा शेड आहे आणि मी तुम्हाला दाखवते जवळून. तर हे बघा, खूप छान वाटतो लावल्यानंतर ना, अगदी डिसेंट लुक वाटतो. आणि हा रेड कलरचा शेड आहे बघा. तर मॅटमध्ये लावलं ना की अगदी डिसेंट लुक वाटतो आणि खूप छान वाटतं. तर कधीतरी असं आपण थोडाफार आपल्या स्वतःवर खर्च पण करायला हवा. आणि मला लिपस्टिक खूप आवडते. आणि आज मी माझं ड्रॉवर आवरलं. तर हे सगळं कॉस्मेटिकचं शॉर्ट आउट केलं. आणि ह्या मी लिपस्टिक मिशोवरनं मागवल्या होत्या. तर मॅटच्याच आहेत लिक्विडमध्ये. तर एवढ्या काही खास वाटल्या नाही मला. तर ते आता ड्राय झालेल्या आहेत. सो आता ह्या टाकून देते आहे. आणि तसेच मी 2 दिवसापूर्वी इथे नाईट सूट मागवला होता. कॉटनमध्ये आहे, तर फ्लिपकार्टवरनं. तर ते आज पार्सल आलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते. आणि कधी कधी कसं होतं की आपण रेग्युलर गाऊन वगैरे वेअर करतो किंवा तोच लुक बघायचं, थोडं टिपिकल. मग थोडंसं आपण ट्रेंडिंगनुसार राहिलं ना तर छान वाटतं स्वतःला पण पाहायला आणि वावरायला पण अगदी कम्फर्ट आहे. तर हे बघा असं आहे आणि कॉटनमध्ये आहे. तर म्हटलं थोडंसं वेगळं म्हणून तर मग मी हा पिंक कलर मागवलेला आहे आणि छान आहे, सरांना आवडलं. आणि ब्लॅक ब्ल्यू हे कॉमन कलर झाले, त्यामुळे थोडासा वेगळा कलर मागवला. तर आता इथे सामानामध्ये मी आज ह्या वेळेला खारीक आणलेली आहे, काळी खारीक. तर ही चांगली असते, पौष्टिक असते काळी खारीक. तर याचे मी आता लाडू बनवणार आहे. आणि हे आता उन्हाला वगैरे ठेवते, जरा खोबरं वगैरे आणलेलं आहे. आणि असं काही ना काही बनवून ठेवलं ना तर नाश्त्याला वगैरे सकाळी बरं पडतं. म्हणजे एक लाडू खाल्ला की हेल्दी पण राहतो आणि भूक पण भागते, किंवा इव्हिनिंगला वगैरे. तर आणि सगळं आवरलं. त्यानंतर विचार केला की एक रेसिपी बनवावी. तर इथे काल कोथिंबीर निवडली होती, त्याच्या कोवळ्या काड्या ठेवल्या होत्या. तर त्या कोवळ्या काड्या आता स्वच्छ धुवून काप करून असे मिक्सरला ग्राइंड करून त्यामध्ये 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घालून त्यामध्ये पांढरे तीळ, ओवा, लाल तिखट, हळद टाकून भिजवायचं. आणि छान अशी खस्ता पुरी अगदी छोट्या भुकेसाठी इव्हिनिंगला किंवा लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. एवढी टेस्टी होते बघा, नक्की ट्राय करून बघा. तर याचं पूर्ण व्हिडिओ मी वर्षा रेसिपी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर असं माझं पूर्ण दिवसभराचं रुटीन असतं. आता हा व्हिडिओ मी शूट केला ना तर तो मला एडिटिंगला पण 1-1.5 तास द्यावा लागतो. आणि मेन चॅनलचा आणि वर्षा रेसिपी चॅनलचं सुद्धा मला एडिटिंग करावं लागतं. कधी वाटलं तर मग मी एखादी रील्स बनवते किंवा फेसबुक, इंस्टाग्रामवर मला पण रील्स अपलोड करायच्या असतात. मग असं सारखं माझं बिझी काही ना काही कंटेंट शोधायचं, वेगवेगळे व्हिडिओ. आणि एक टास्क असतो तो रोज आम्हाला कंप्लीट करायचा असतो. त्यामुळे मग याच्यामध्येच माझा पूर्ण वेळ जातो. तर आता मी तुम्हाला थंबनेलवर सांगितलेलं आहे, दुःख, दरिद्र, नैराश्य न येण्यासाठी ह्या 5 गोष्टी आपण स्त्रियांनी करायला हव्यात. तर कुठल्या? आणि दुःख हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतच असतं. सुख दुःख हे चढ उतार चालूच असतात. आणि आपण दुःखी केव्हा होतो तर आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याच बाबतीत असं का होतं, किंवा कधी कधी आपल्याला हवं त्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. तर ते एक स्टार असतो, एक काळ असतो, किंवा आपल्या कर्माचे भोग असतात. तर ते आपल्याला काही चुकलेले नाही आहे, ते आपल्याला तेवढा काळ आपल्याला फेस करावाच लागतो. आणि जीवनामध्ये हा संघर्ष प्रत्येकालाच असतो. तर अशा वेळेला आपण पेशन्स ठेवणं किंवा संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण थोडेसे पेशन्स ठेवायचे. किंवा तुमचं जर खूपच अडीअडचणी येत असेल तर तुम्ही बघा, पत्रिका वगैरे तुमची बघा. जर पत्रिकेत काही दोष असेल तर ब्राह्मण काकांना विचारून एखादी शांती वगैरे करा, त्यावर इलाज करा. तर सगळं काही व्यवस्थित होतं आणि एक मनाला समाधान मिळतं.
आणि तसेच गरिबी, दारिद्र्य न येण्यासाठी हे आपल्या स्त्रियांच्या 70% हातात असतं. तर ते कसं? तर आता मी तुम्हाला सांगते बघा. सकाळ संध्याकाळ आपण धूप, दिवा, अगरबत्ती घरामध्ये लावायचं, तुळशीपुढे दिवा लावायचा, तिन्ही संच्या वेळेला झोपायचं नाही. किंवा बघा कधी आपल्याला पिरियड्स येतात, प्रॉब्लेम येतो, तर मग आपण ते 5 दिवस पाळायचे. त्या 5 दिवसांमध्ये तुम्ही म्हणजे घरामध्ये देवपूजा वगैरे करायची नाही आहे, मंदिरात जायचं टाळायचं आहे शक्यतो. किंवा ह्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या आहेत. आता हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आजकाल कसं कोणी एवढं हे करत नाही, पाळत नाही. पण आपण ह्या पाळल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर बघा, आणि आपल्या नवरा बायकोचे संबंध आले तर आपण दुसऱ्या दिवशी केस धुवायचे. केस धुतल्यानंतरच आपण जेवण किचनमध्ये जायचं आहे किंवा आपण पूजा अर्चा करायची आहे. तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे बदलाव असतात. तर आजकाल कोणी एवढं पाळतं की नाही पाळतं माहीत नाही, परंतु आपण ह्या स्त्रियांनी पाळल्या पाहिजेत ह्या गोष्टी. पुन्हा संध्याकाळच्या वेळेला झोपायचं नाही, रात्रीच्या वेळेला नखं वगैरे केस कापती नाहीत म्हणतात. आता पूर्वी आजी लोक असं म्हणायचे. त्यामुळे शक्यतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करायच्या टाळायच्या आहेत. आणि घरातल्या स्त्रीने बघा सकाळी लवकर उठून देवपूजा, आपल्या घराभोवतालचा किंवा समोरचा उंबरठा वगैरे आपण नेहमी स्वच्छ क्लीन ठेवायचा आहे. किचन आपलं स्वच्छ ठेवायचं. जसं आपण घराला किंवा आपण जसं स्वतःला ठेवतो तसं घराला पण ठेवायचं. म्हणजे याने लक्ष्मी सुवास करते, लक्ष्मी त्या घरामध्ये टिकून राहते, पैसा अडक्याची म्हणजे ताणतणाव अडीअडचणी येत नाहीत. आणि मेन विशेष म्हणजे पैसा टिकून राहतो. आणि त्याच आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे. काही काही वेळेला काय होतं की आता आजकाल भरपूर गोष्टींचा शो ऑफ होतोय. त्यामुळे कधी कधी काय होतं की एखादं जर परिस्थिती एखादीची गरीब असेल तर समोरचीने केलं तर म्हणून आपण काही काही लेडीज बघा तिचं बघून आपण लगेच केलं पाहिजे किंवा आपण पण हौस अरे प्रत्येकाला मन आहे, पण आपली परिस्थिती तशी हवी असते. आपल्या परिस्थितीनुसार आपण वावरायला हवं, वागायला हवं. कधी कधी काय होतं की अनावश्यक आपण खर्च करतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला गरिबी येते. तर आणि काही लेडीजला बघा म्हणजे फक्त खाणं पिणं किंवा एन्जॉय करणं ह्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे प्रत्येकालाच असतं, प्रत्येकाला मन आहे शेवटी, पण आपली परिस्थिती पण आपण पाहिली पाहिजे. आता पूर्वी बघा आजी लोक म्हणायचे अंथरूण पाहून पाय पसरलं पाहिजे. तर मला असं वाटतं की ती म्हण अगदी योग्य आहे. आपण आपल्या परिस्थितीनुसार राहायला पाहिजे. जगाकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला कशात आनंद मिळतो किंवा आपण काय केलं पाहिजे. हां, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, पण त्यासाठी परिस्थिती पण तशी हवी असते. उगाचच वायफट खर्च करायचा, अनावश्यक खर्च करत बसायचं आणि मग त्याने काय होतं की कधी-कधी आपलं बघा जे बजेट आहे ते कोलमडतं. आणि मग ह्या गोष्टींमुळे आपल्याला बघा दुःख आणि आपण निराश होतो. कधी-कधी तर डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ येते. असो, तर ह्या गोष्टी आपण स्त्रियांनी पण पाहिल्या पाहिजे. आता मी पुऱ्या वगैरे केल्या, त्याचबरोबर सर आले कॉलेजवरनं आणि मग त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी असं इव्हनिंगचा ब्रेकफास्ट केला. तर अशा गरमागरम छान खस्ता पुरी छान चवीला लागली. नक्की ट्राय करून बघा. आणि आता इथे मस्त असा चहा ठेवला आमच्या दोघांसाठी. तर चहा हा लागतोच. कमी गोड आहे, पण लागतो चहा. चहा घेतला त्यानंतर आता हे पूर्ण सगळं परत आवरायचं. म्हणजे हे सारखं चालूच आहे स्टेप बाय स्टेप. आणि आपण स्त्रियांनी घरामध्ये पॉझिटिव्ह आनंदी वातावरण राहण्यासाठी नवरा बायकोचे जे रिलेशन आहे ते आपण आपले चांगले पाहिजेत. आपण बघा दिवसभरात काय घडलेलं नवऱ्याशी आपण शेअर केलं पाहिजे. म्हणजे नवराही आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही दिवसभरामध्ये घडलेले असतात ते शेअर करतात एकमेकांशी. पुन्हा एकमेकांची सुखदुःख एकमेकांसोबत शेअर केली पाहिजे. आणि जर आई बाबा खुश असेल तर मुलंसुद्धा खुश असतात, मुलं ते कॅच करतात. आणि जर सततच घरामध्ये वादविवाद होत असेल तर मुलांवर त्याचा खूप परिणाम होतो. लहान मुलं असेल तर खूप परिणाम होतो. त्यामुळे हे सगळं आपल्या हातात आहे. आपण स्त्रीने आनंदी फ्रेश राहायचं नेहमी. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा. आपल्याला त्या घराला कसं सजवता येईल, त्या घराला कसं आनंदी ठेवता येईल, घरातील माणसांना आपण त्यासाठी तसे प्रयत्न पण करायचे आहेत. स्वतःला छान सकाळ संध्याकाळ आवरायचं. घरातली लक्ष्मी आपणच असतो. त्यामुळे आपण स्वतः जर आनंदी असेल, आपण जर स्वतःला छान आवरलेलं असेल तर घरातले बघा आपल्याकडे बघूनच अर्धे त्यांचं म्हणजे जे काही टेन्शन आहे ते अर्धं दूर होतं. त्यामुळे आपण नेहमी स्वतःला असं फ्रेश ठेवायचा प्रयत्न करायचा. आपल्याला कशातून आनंद मिळतो त्या गोष्टी आपण आवर्जून करायच्या. घरातली कामं तर ही रोजचीच असतात, प्रत्येकाला करावी लागतात, कोणाला काही ती चुकलेली नसतात. पण त्याच्यातून पण आपण आपल्या हौस मौस
आपले जे आवड आहे ती आपण जोपासली पाहिजे. एखादं छानसं पुस्तक वाचायचं, कधी तुम्हाला वाटलं तर थोडंसं बाहेर जाऊन या, फ्रेश व्हा किंवा छान एखादं रील्स बनवा, एखादा डान्स करा जर तुम्हाला आवड असेल तर. थोडासा कसं आहे आपल्या स्वभावामध्ये नटखटपणा पण हवा आहे. अगदी समजूतदार आपण खूप मॅच्युरिटीसारखं वागलो ना, तर आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टीचा आनंदसुद्धा घेत नाही आणि आपण आपल्या चेहऱ्यावरचा हसू हिरावून बसतो. त्यामुळे आहे ना, घरामध्ये छान वातावरण ठेवा. हे बघा, वय आपलं वाढत चालतं, आपलं शरीर म्हातारं होतं, आपलं मन म्हातारं होत नाही आहे. त्यामुळे आपल्या मनाचा आपण पहिला स्वतः विचार करायला हवा. हे छोट्या-छोट्या गोष्टी असतात, परंतु याने खूप परिस्थिती बदलली जाते बघा. आणि कसं होतं की प्रत्येक वेळेलाच आपण समोरच्याच्या मनानुसार केलं पाहिजे असं नाही आहे. कधी-कधी आपल्या मनाचा पण आपण विचार केला पाहिजे. आपल्याला कशातून आनंद मिळतो, कशातून आपल्याला समाधान मिळतं, असं वातावरण आपण घरामध्ये क्रिएट करायचं आहे. तर त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते, दुःख, दारिद्र्य, नैराश्य येत नाही आणि पैसा अडका टिकून राहतो, लक्ष्मी टिकून राहते. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत. असो बघा, दिवसभरामध्ये माझी किती कामं झाली. रेसिपी बनवली, पुन्हा व्हिडिओ थोडासा एडिटिंग केला. संध्याकाळ झालेली आहे. तर सरांनी इथे चिकन आणलं. तर वाटण वाटलेलं होतं म्हणून पटकन झालं. आणि असं कुठलंही काम करताना आपण ते आनंदाने, मनापासून केलं ना, तर ते चांगलं होतं आणि त्याचं आपल्याला समाधान मिळतं. तर आपण कुठलीही गोष्ट असं चिडचिड करत केली ना, तर मग आणखीन चिडचिड वाढते आणि पुन्हा आपल्या हार्मोन्स इनबॅलन्स होतात आणि मग आपल्याला एक-एक आजार जडतात. तर आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, छोटे-छोटे बदल असतात, तर याचा आपल्या परिस्थितीवर, आपल्यावर किती सारा परिणाम होत असतो. त्यामुळे नेहमी आपण बघा, आपल्या माणसांची किंवा आपल्या नवऱ्याचं, मुलांची मनं जपायची, त्यांच्या आवडीनिवडी जपायच्या, आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी जपायच्या. घरामध्ये छान वातावरण ठेवलं ना, की ते घर बघा आनंदी आणि अगदी पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट होतं त्या घरामध्ये आणि सगळे आनंदाने राहतात. आणि मुलंसुद्धा अगदी त्यांच्यासोबत काय घडलेलं दिवसभरातलं ते सुद्धा तुमच्याशी शेअर करतील. म्हणजे एक मित्र-मैत्रिणीचं नातं निर्माण होतं आणि मुलं जशी-जशी मोठी व्हायला लागतात तसं त्यांना खूप सारं काही कळत असतं. घरातील वातावरण, मग आई-बाबांची चिडचिड, मग त्यामुळे त्यांच्यावर पण खूप परिणाम होतो. त्यामुळे आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आपण स्त्रियांनी. तर फ्रेंड्स, मस्त असं तर्रीवाद चिकन बनवलं आणि आता जिरा राईस झालाय, फक्त भाकरी बनवायची ज्वारीची. तर आज खूप कामांमध्ये वेळ गेला आणि त्याचबरोबर एवढं डोळ्यांना ताण आला होता तर थोड्या वेळ आराम केला. अजून भाजी वगैरे निवडायची, एक दळण झालंय, अजून दुसरं दळण करायचं आहे. तर जसं पॉसिबल होईल तसं मी शूट करून दाखवते. आणि प्रत्येकाला कसलं ना कसलं टेन्शन असतं. कोणाचं वजन वाढलेलं असतं, ते कमी होत नाही, तर कोणाची परिस्थिती, तर भरपूर सारे काही ना काही अशी कारणं असतात. तर त्यासाठी बघा, आपण वजनसुद्धा आपलं मेंटेन ठेवायचं आहे, म्हणजे आहार तसा घ्यायचा आहे. आता रात्रीच्या जेवणामध्ये बघा, आमची ज्वारीचीच भाकरी असते. कधीतरी मी डाळ वगैरे केली किंवा काही सणसुदी असेल तर चपाती वगैरे बनवते, नाहीतर मग ज्वारीची भाकरीची सवय केलेली आहे आणि मुलांना पण तीच सवय लावली. त्यामुळे मुलं काही असेल तरी खातात. अन्नाची अशी चॉईस करत नाहीत आणि मी त्यांनाही सांगितलं की अन्नाची चॉईस करायची नाही कधी. नेहमी घरामध्ये काय बनेल ते खायचं आपण. आपल्या स्वतःला ती सवय करायची. तर त्यांनासुद्धा ज्वारीची भाकरीची सवय झालेली आहे आणि ते पण असं आवडीने खातात. आणि आज कामांमध्ये खूप वेळ गेला, त्यामुळे जिरा राईस काही असं वेगळं सेपरेट फोडणी दिली नाही. तर मी असंच कुकरला तेल टाकून जिरं वगैरे टाकलं, तर जिरा राईस, छान चिकन बनवलं आहे असं. आणि इथे मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. तर या तुम्ही पण जेवायला. तर आता जेवण करतो आणि पुन्हा मग किचन वगैरे आवरायचं, पुन्हा रात्रीचं मग असं स्किन केअर वगैरे थोडंफार करत असते. आता हिवाळ्याचे दिवस आहे, थंडीमध्ये स्किन कशी उकळली जाते, ड्राय पडते, त्यामुळे आपण असं वेळोवेळी जर काळजी घेतली ना, तर ती म्हणजे छान राहते स्किन पण. तर आता इथे सगळं आवरलं आणि टोटली बघा 10 वाजलेले आहेत. म्हणजे जेवण झालं, किचन वगैरे आवरलं आणि मग मी गिरणी तशीच ठेवली होती कारण गरम होती. मग ती आता मी पुसून घेते आणि असं पुसलं ना की मग जाळी वगैरे, आळी वगैरे होत नाही आणि मग नेक्स्ट टाईम पुन्हा मग काम आपलं तेवढं हलकं होतं. तर आता इथे कचरा वगैरे काढून घेतला, कारण सगळं पिठाचं उडालेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी लवकर उठायचं म्हटल्यावर तेवढंच फ्रेश वाटतं, म्हणून मी आदल्या दिवशी कचरा वगैरे काढला. कढीपत्ता आणलेला होता, तो डब्यात वगैरे असं फ्रेश मी हे करून ठेवला आहे, म्हणजे तो फ्रेश राहतो. तर सगळी कामं आवरली आणि आता बघा इथे 11 वाजून गेलेले आहेत. म्हणजे एवढा टाईम मला रोजचा होतो, 11 ते 11:30 होतात.
तर आता झोपायची तयारी. त्यानंतर सगळ्या लाईटी वगैरे मी ऑफ करते, किचन वगैरे पुन्हा सगळं आवरून असं. आता मुलांचं काय चाललं आहे बघते. तर मुलांचं चाललं आहे होमवर्क. तर मुलं ते इथे होमवर्क करून घेत आहेत. त्यांना म्हटलं की आता झोपून घ्या, 11 वाजून गेलेले आहेत. तर हो बोलले. आणि त्यानंतर आता इथे फेस वॉशने चेहरा वगैरे धुते. तर असं झोपण्या अगोदर आपण चेहरा वगैरे फ्रेश धुवून झोपलो ना की मग दिवसभरातली जी डस्ट वगैरे असते ती सगळी निघून जाते आणि चेहरा छान टवटवीत तजेलदार राहतो. आणि असं वाढत्या वयामध्ये आपण स्किनची पण काळजी घ्यायची. रात्री झोपण्या अगोदर छान फेस वॉशने चेहरा धुवायचा. एखादी नाईट क्रीम आपण स्वतःसाठी ठेवायची. लिप बाम, बॉडी लोशन असं हे आपण लावायचं, म्हणजे स्किन ड्राय वगैरे होत नाही. तर आता इथे नाईट सूट मागवलेला तो मी घालून बघितला, तर असा दिसतोय तो खूप छान लूक वाटतोय. तर सरांना पण आवडला आणि खरंच आपण असं स्वतःला जर ट्रेंडिंगनुसार ठेवलं ना तर खूप छान वाटतं. तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. तर आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. सगळ्यांना गुड नाईट. थँक्यू.